गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. आपण जेव्हा सद्गुरूकडे जातो तेव्हा सद्गुरूंचा भाव आणि सद्गुरूंचा विचार इतका मवाळ असतो, प्रेमळ असतो, कुठली अपेक्षा नाही. निस्वार्थीपणे आपल्याशी प्रेम करत असतो, कुठली अपेक्षा नाही. जसं आपण ऋष्याच्या शाळेत, औदुंबर अशा शाळेत जेव्हा जातो, ती शाळा काहीच आपल्याला चहा देत असते. तिचं कल्पतरूची शाळा आपल्याला मिळत असते आणि ती शाळेत आपण गारवा अनुभवत असतो. कुठलीच अपेक्षा नाही, माझ्याकडे आला आहे तर मला तू काय दे म्हणून. असं निरपेक्ष भाव असणारा वृक्ष, झाड, जे झाडामध्ये जो गुण आहे, ज्या वृक्षांमध्ये गुण आहे, तेच गुण सद्गुरूकडे असतो. आणि म्हणून गुरुतत्व हा का असा, तर गुरुतत्वाकडे का गेलं पाहिजे, तर गुरुतत्वाकडे कुठलीच अपेक्षा नसते. तो तत्वाला तत्व जोडत असतो, तत्वाने आपल्याला प्रकाशमय करत असतो. गुरु कधीच आपल्याला विकृतीकडे नेत नाही, अवगुणाकडे नेत नाही, तर जे गुणाकडे आहे, गुणात्मक भक्ती आहे, गुणात्मक विचार आहे, त्या विचाराकडे आपल्याला ठेवतो. तो गुरुतत्व, त्याला कुठलीच अपेक्षा नसते त्याच्याकडे. मला तुम्ही दिलं पाहिजे, मला दे गुरुदक्षिणा, कुठली अपेक्षा नाही. जो लघुण आहे तो गुरु, त्याच्याकडे काय कमी आहे, तो काहीच मागत नाही. मागण्यासाठी त्याचा भावच नसतो, त्याचा विचारधाराच नसते. का तर तो त्या स्वरूपाचा झालेला असतो, तो गुरुतत्व. आणि गुरुतत्व हे एक जसं शुंभकाला शिकून घेतो, तसं शुंभक दुसऱ्या द्रव्याला सुद्धा खेचून घेतो. तर गुरु खेचतो असं नाही, तर गुरु त्याला जवळ घेऊन त्याच्यातले जे अवगुण आहेत ते काढण्याचा प्रयत्न करतो. त्याला स्वच्छ आणि निर्मळ बनवण्याचं काम गुरु करतो. म्हणून मंत्रवाणी निर्मळ भाव, सौहार्द निरपेक्ष जाणीव. कुठलीच अपेक्षा नाही, निरपेक्ष भाव त्यांच्या चरणी असतो आणि त्या विचाराने ते जगत असतात. त्यांना तुम्ही आलं काय गेलं काय काहीच फरक पडत नाही, कुठलाच संग्रह नाही. तुम्ही त्याच्याकडे गेलाच पाहिजे, त्याच्याकडे आलाच पाहिजे, त्याच्याशी बोललाच पाहिजे असं त्याला काही वाटत नाही. त्यांच्या सदनी जवळ गेलो तर आपल्याला जवळ घेतो, त्या गोष्टीचा मार्गदर्शन करतो आणि आपला तसाच योग्य ते रीतीने मार्गाने सोडत असतो. तो गुरु. का तू मग मला आलास तर काय फळं नाही आणली, काय आणली नाही, खायला वगैरे काही घेऊन आला नाही, असं कुठलीच अपेक्षा नसते त्याची. तेव्हा गुरुतत्वाकडे का, तर गुरुतत्व काय, तर गुरुतत्व हे आहे. तसंच देवसुद्धा तसाच आहे. देवालाही काय लागत नाही, देवाच्या सदनी जातो आपण, त्याच्या दरबारात बसतो, तो काय मागतो, काहीच मागत नाही. आपल्याकडे त्याची नजर असते आणि आपली नजर त्याच्याकडे असते. एवढाच निरपेक्षतेने असलं पाहिजे, कुठलीच अपेक्षा नाही. माझं मागणंसुद्धा यशीदानं देग देवा, तुझा विसरण व्हावा, गुण गाई आवडीने देवा, असा तुकोबा राहायचा. मग माझं अपेक्षा काय, अपेक्षा रहित मला जगता आला पाहिजे. गुरुतत्व म्हणजे माझ्यात पण तो तत्व आहे, त्या तत्वाला प्रकाशमय करतो तो गुरुतत्व. आणि गुरुतत्व हा अनंत स्वरूपाने, अनंताने नटलेला आहे, अनंत स्वरूपाने तो बनलेला आहे. तो गुरुतत्व, तो अनंत स्वरूप आहे, तो गुरुतत्व. असा मंत्रवाणी निर्मळ भाव, ज्याच्याकडे मंत्रवाणी म्हणजे सतत चांगल्या विचाराचा भाव, चांगल्या आठवणीचा भाव त्याच्या शरीरात सतत असतो. ते कुठल्या अपेक्षा नाही, तो सतत चांगल्या विचारात ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला करतो, तो गुरुतत्व. आणि त्या तत्वाकडे आपण जाणं हे उत्तमातला मूळ धर्म आपला आहे. आणि त्या विचारात राहणे, स्वबोध विचार खऱ्या अर्थाने आपण स्वीकारला तर आपल्याला सोला बोध झाला पाहिजे. तोच गुरुतत्व तेच सांगत असतो. मूळ तत्व काय आहे, त्या स्वरूपाचं तत्व काय आहे, तो आपल्याला सतत गुरु सांगत असतो. आणि ते समजलं तर त्याच्यासारखा धर्म कुठलाच नाही. त्या विचारात राहणं हाच मूळ धर्म आहे. गुरुदेव दत्त.